या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सर अक्षराला सांगतात की बाळा, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे की तू घरात आल्यानंतर मी त्या भुवनेश्वरीसोबत लग्न करेल. आणि हे ऐकून अक्षराला मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की बाबा, हे काय केलं तुम्ही अधिपतींच्या डोक्यावर हात ठेवून शपथ का घेतली? तुम्हाला माहिती आहे का आता भुवनेश्वरी मॅडम या सगळ्याचा किती गैरवापर करतील? तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की अगं ताई, तुझ्या हातात तर सगळंच आहे, मग तरीही तुला त्या मोठ्या मालकांसोबत लग्न करायची काय गरज आहे? जर तू त्यांच्याशी लग्न केलं तर तुला त्या मास्तरनीला या घरात आणावं लागेल आणि मग ती पुन्हा आपल्या डोक्यावर बसेल. पण भुवनेश्वरी म्हणत असते की दुर्गे, असं काही होणार नाहीये. आणि तसंही जरी त्या घराबाहेर असल्या ना तरी त्यांना जे हवं ते त्या अधिपतींकडून करून घेतातच. त्यामुळे आता आम्हाला सुद्धा त्यांच्याप्रमाणेच बायकोचा हक्क हवा आहे. या घरावर स्वतःची अधिकाराने मालकी हवी आहे आणि म्हणूनच आम्ही मोठ्या मालकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण जर आम्ही त्यांच्याशी लग्न केलं तर आम्ही कायद्याने त्यांची बायको बनू, या घरची मालकीण बनू आणि आम्हाला कायद्याने त्या मास्तरनीला सासूरवासही करता येईल आणि या घरावर व्यवस्थित ताबासुद्धा ठेवता येईल. त्याचसोबत मोठेपणा मिळेल तो वेगळाच. आणि भुवीचं हे बोलणं ऐकून दुर्गी खुश होत म्हणते, वा ताई, म्हणजे तू जगाच्या पुढे 4 पावलं जाऊन विचार केलायस तर भुवी हसतच म्हणते, हो दुर्गे, कारण आम्हाला अंदाज होता आज ना उद्या ती सुनबाई या घरात येणारच. आता आम्ही स्वतः त्यांना या घरात आणून मोठेपणा मिळवतो आणि मग त्यांना बरोबर कायद्याने सासूरवासही करतो. आणि हे ऐकून दुर्गी खुश होते. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांसोबत बोलत असते. ती म्हणत असते की बाबा, तुम्ही असं करायला नको होतं. आत्तापर्यंत त्या भुवनेश्वरी मॅडमकडे कायद्याने कोणताही अधिकार नव्हता, पण तरी त्यांनी इतकं सगळं केलं आणि आता तर तुम्ही स्वतःहून त्यांना अधिकार देताय, तर विचार करा त्या काय काय करतील. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की बाळा, काही नसताना देखील तिने इतकं सगळं केलंच ना गं. आणि मुळात आता मला ना तुम्हा दोघांच्या संसाराशिवाय दुसरा कोणताही विचार करायचा नाही आहे. मला फक्त तुझा आणि अधिपतीचा संसार हवा आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि त्यावेळी अक्षरा त्यांना शांत करत म्हणते की बाबा, मला एक सांगा, तुम्ही अधिपतींच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली का? म्हणजे तुम्ही मनापासून शपथ घेतली का? आणि त्यावेळी चारुहास सर सांगतात की मनापासून नाही ग, भुवनेश्वरीने जे सांगितलं ते मी बोललो अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून. पण जेव्हा मी असं बोललो ना की मी मनापासून तिच्याशी लग्न करायला तयार आहे, तेव्हा ना माझा हात अधिपतीच्या डोक्यावर नव्हता, मी तो बाजूला घेतला होता. आणि हे ऐकून अक्षरा खुश होत म्हणते, म्हणजे बाबा, तुम्ही अधिपतींची शपथ घेतलेलीच नाहीये आणि आपण या गोष्टीचा वापर करू शकतो. पण चारुहास सर म्हणतात की बाळा, तसं करून नाही ना चालणार, कारण मी सगळ्यांसमोर हे कबूल केलं आहे आणि आता जर मी माघार घेतली तर त्याचे परिणाम खूप भयंकर होतील. आता मी जर माघार घेतली ना तर ती भुवनेश्वरी या काय तर पुढच्या 7 जन्मात तुला आणि अधिपतीला एकत्र येऊ देणार नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की बाबा, आता यापुढे आपण इमोशनली विचार करायचाच नाही. आत्तापर्यंत त्या भुवनेश्वरी मॅडमने जसा भावनांचा बाजार मांडून स्वतःला जे हवं ते करून घेतलं ना, त्याचप्रमाणे आता आपण देखील तसंच करायचं. पण चारुहास सरांना समजत नाही की अक्षरा नेमकं काय बोलते. तर अक्षरा म्हणत असते की बाबा, भुवनेश्वरी मॅडम ना आपल्यापुढे जाऊन 4 पावलं विचार करतात आणि आता आपण त्यांना त्यांच्या याच ट्रिकमध्ये अडकवायचं. मला माहिती आहे आपल्यासारख्या लोकांसाठी ही गोष्ट खूप अवघड आहे, कारण आपल्याला आपल्या भावनांचा बाजार मांडता येत नाही. पण आता आपल्याला जर भुवनेश्वरी मॅडमला धडा शिकवायचा असेल ना, तर आपल्याला आपल्या खऱ्या भावना त्यांच्या पुढे कधीच आणता कामा नये. आणि मग त्यानंतर ते चारुहास सरांना असं सांगते की जेव्हापासून मी असा विचार करायला लागली आहे ना की जर या परिस्थितीमध्ये भुवनेश्वरी मॅडम असत्या तर मग त्यांनी काय केलं असतं, तेव्हापासून मला माझ्या प्रश्नांची ताबडतोब उत्तरं भेटत आहेत. आणि म्हणूनच आता आपण त्यांच्याप्रमाणे विचार करायचा, त्यांना त्यांच्याच ट्रिकमध्ये अडकवायचं, तरच आपण आपलं घर, आपली माणसं, आपला तो संसार परत मिळवू शकतो. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, पण नेमकं करायचं काय? आणि मग अक्षरा तिचा प्लॅन चारुहास सरांना सांगू लागते. दुसरीकडे घरी जे काही घडलेलं असतं ते अधिपती ओंकारला सांगतो. तर ओंकार आनंदाने म्हणतो की अरे भावा, म्हणजे वहिनी आता घरी येतील, तू तर खुश असायला हवं ना. तर अधिपती म्हणतो की अरे हो,
त्यांनी घरी यावं अशी माझी इच्छा आहेच, पण समजा त्यांनी नकार दिला तर मग काय? कारण जर त्यांना घरी यायची इच्छा असती तर त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवलीच नसती. पण आता आमच्या त्या बापाने 2 विषय एकत्र केले आहेत आणि सगळंच काही अवघड बनवलं आहे. जर मास्तरीणबाई घरी नाही ना आल्या तर आमच्या आईसाहेबांवर दुःखाचा डोंगर कोसळेल. दुसरीकडे अक्षराची कल्पना ऐकून चारुहास सर म्हणतात की ही कल्पना तर चांगली आहे, पण मला थोडी भीती वाटते. तर अक्षरा म्हणते की बाबा, भीती तर मला सुद्धा वाटते, पण आता आपण हे धाडस करायलाच हवं. त्या भुवनेश्वरी मॅडमला आपण आता धडा शिकवल्याशिवाय गप्प बसायचं नाही. त्यांना सुद्धा कळायला हवं की जेव्हा डोकं असणारा माणूस शिकलेला असतो तेव्हा तो काय करू शकतो ते. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे बाळा, मग मी आजच तिच्याशी बोलतो. अक्षरा म्हणते की नाही बाबा, आत्ता लगेच त्यांच्याशी बोलायला जाऊ नका. आत्ता जर तुम्ही बोललात ना तर त्यांना माघार घ्यायला चान्स आहे. आपण त्यांना लग्नाची सगळी तयारी करून देऊ, पत्रिका वाटून देऊ आणि मग त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोला. आणि ते ऐकून चारुहास सर खुश होत म्हणतात की हो, तोपर्यंत तू सुद्धा घरात आली असशील. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते हो बाबा, आणि आता मी तुम्हाला वचन देते की काही झालं ना तरी मी त्या घरातून बाहेर पडणार नाही. मी तिथेच थांबणार. मी अधिपतींना, त्या घराला, आमच्या संसाराला कधीच अंतर देणार नाही. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून चारुहास सर तर खूपच खुश होतात. ते म्हणत असतात की मला हेच ऐकायचं होतं. तर अक्षरा म्हणते हो बाबा, एकदा चूक झाली आहे माझ्याकडून, पण यापुढे होणार नाही. आता काही झालं ना तरी मी त्या घरातून पुन्हा कधीच बाहेर पडणार नाही. तर चारुहास सर म्हणतात की मग तू आजच माझ्यासोबत घरी चल. पण अक्षरा हसतच म्हणते कोणत्या घरी बाबा, कारण मला तर काही माहितीच नाही आहे. आणि ते ऐकून चारुहास सरसुद्धा हसू लागतात. अक्षरा म्हणत असते की आता भुवनेश्वरी मॅडमला स्वतःहून मला फोन करावा लागेल, तेव्हाच मी त्या घरी येईल. आणि ते ऐकून चारुहास सरही खुश होतात. दुसरीकडे भुवी अधिपतीला फोन करते आणि त्याला सांगू लागते की तुम्ही मास्तरीणबाईंना फोन करा, त्यांना घरी घेऊन या. पण अधिपती स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणत असतो की आमचा फोन तर लागतच नाही आहे आणि तुम्ही ना आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून ठेवा. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. जर त्या नाहीच म्हणाल्या तर मग आम्ही जाऊन त्यांना घेऊन येतो. आणि तो सरळ फोन ठेवून देतो. त्यामुळे भुवी काळजीत पडते. दुर्गी तिला विचारत असते की आता कोण फोन करणार त्या मास्तरनीला. तर भुवी दुर्गीकडेच बघू लागते. दुसरीकडे चारुहास सर अक्षराला सांगत असतात की आपल्याला भुवनेश्वरीवर लक्ष ठेवणं जितकं गरजेचं आहे ना, तितकंच आपल्याला त्या दुर्गेश्वरीवर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि माझी तर खात्री आहे तिनेच माझ्या मोबाईलमध्ये तुझा नंबर ब्लॉक केला असणार. पण माझ्याकडे पुरावा नाही आहे, त्यामुळे मी तिला काही बोलू शकत नाही. पण ती सतत भूतासारखी घरभर फिरत असते. कोण काय करते, काय बोलते हे ऐकत असते. आणि त्यामुळे आपल्याला तिच्यापासून सावध राहायला लागणार आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. आता आधी केलेली चूक मी पुन्हा करणार नाही आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दुर्गेश्वरीचा कॉल येतो. आणि ते बघून अक्षराला आणि चारुहास सरांना आश्चर्य वाटतं. तरी इकडे दुर्गी कॉल करत असते, मात्र अक्षरा काही कॉल रिसीव करत नाही. तर भुवी म्हणत असते की काही झालं तरी तू थांबू नको. जोपर्यंत त्यांच्याशी बोलणं होत नाही तोपर्यंत सतत त्यांना फोन करत राहा. दुसरीकडे फॅक्टरीत अधिपतीचं आणि ओंकारचं बोलणं सुरू असतं. ओंकार त्याला सांगत असतो की अरे भावा, जा तू आणि वहिनींना घरी घेऊन ये. पण अधिपती म्हणत असतो की अरे मला खूप भीती वाटते. जर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी घरी यायला नकार दिला ना तर माझं सगळं अवसानच गळून जाईल. मला ते नाही सहन होणार. त्यामुळे मी नाही जाणार. आईसाहेबांना त्यांच्या परीने प्रयत्न करू दे. दुसरीकडे दुर्गी सतत कॉल करते हे पाहून अक्षराला आश्चर्य वाटतं. तर चारुहास सर म्हणतात की तू तिचा कॉल रिसीव कर, बघ काय म्हणते ते. आणि मग अक्षरा कॉल रिसीव करते आणि फोन स्पीकरवर ठेवते. दुर्गी म्हणत असते की मास्तरनी अगं ओळखलं की नाही मला. तर अक्षरा म्हणते की कोण बोलतंय. आणि ते ऐकून दुर्गी तर खूपच चिडते. ती भुवनेश्वरीला म्हणू लागते की हिच्याकडे काय माझा नंबर सेव्ह नाही आहे का, बघ किती नाटकं करते. पण त्यावेळी भुवनेश्वरी तिला शांत बोलायला सांगते. तर इकडे अक्षरा म्हणत असते की जर तुम्हाला नसेल बोलायचं तर मी फोन ठेवून देते. तर दुर्गी पटकन म्हणते की अगं नाही, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तर अक्षरा विचारते की कोण बोलतंय. तर दुर्गेश्वरी म्हणू लागते की अगं मी दुर्गेश्वरी बोलते. आणि ते ऐकून
अक्षरा म्हणते, म्हणजे हो, तुम्ही त्या दुर्गेश्वरी का ज्या अधिपतींच्या घरात राहता? आणि हे ऐकून दुर्गी तर खूपच चिडते. ती म्हणत असते की अगं असं का बोलतेस, तुम्ही अधिपतींची मावशी आहे ना? तर अक्षरा म्हणते, अच्छा अच्छा, कळलं आता मला, तुम्ही अधिपतींच्या मावशी आहात ज्या त्यांच्याच घरात राहता. आणि ते ऐकून दुर्गीला तर अजूनच राग येतो, पण ती काहीच बोलू शकत नसते. तर इकडे चारुहास सर आणि अक्षरा हसत असतात. त्यानंतर दुर्गी असं म्हणू लागते की अगं मास्तरनी, मला वाटलं होतं तू घरातून बाहेर गेल्यानंतर मला एकदा तरी फोन करशील, आपलं बोलणं होईल, पण तू तर मला विसरूनच गेली. तर अक्षरा म्हणते, हो मग पुढे काय? आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की अगं काही नाही, मी सहज तुझी चौकशी करायला फोन केला, तू आणि तुझ्या घरचे ठीक तर आहात ना? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो ठीक आहोत आम्ही, जर हे विचारायला फोन केला असेल तर मग ठेवते मी. पण दुर्गी पटकन म्हणते की अगं नाही नाही, फोन ठेवू नको, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अक्षरा विचारते की काय बोलायचं आहे तुम्हाला नक्की? तर दुर्गी म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आहे, तू माझ्याशी अशी वाकड्यात का बोलतीये? आणि त्यावेळी अक्षरा हसून म्हणते की मॅडम, मी कुठे वाकड्यात बोलते, तुम्ही जे प्रश्न विचारताय त्यांची तर फक्त उत्तरं देते ना. दुर्गी म्हणते की तू घरातून बाहेर गेल्यापासून खूपच बदलली आहेस गं. तर अक्षरा म्हणते, हो, कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. आणि त्यावेळी दुर्गी देखील म्हणते, हो हो बरोबर आहे, पण तिला सृष्टी हा शब्द काही उच्चारताच येत नाही. तर अक्षरा मुद्दाम तिला पुन्हा पुन्हा तो शब्द उच्चारायला लावते. आणि जेव्हा दुर्गी बरोबर बोलते तेव्हाच ती म्हणते की तुम्ही मास्तरीणबाई म्हणताना मला, मग तुमची चूक सुधारणं माझं कर्तव्य आहे. आणि हे ऐकून दुर्गीचं तर तोंडच बंद होतं. तर भुवनेश्वरीसुद्धा आश्चर्यानेच अक्षराचं हे सगळं बोलणं ऐकत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागाने